रामचंद्र भगवान हिरण्याक्षेचा वध करण्यासाठी भगवान परमात्म्याने वर हा रूप धारण केलं आणि हिरण्याक्षेचा वध केला. जो विजय होता तोच विजय झाला हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताने नरसिंह रूप धारण केलं. कथा तुम्ही सर्वांच्या परिचित आहे. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, पण भगवंतानी त्याचा काय केला? संभाळ केला. मागे पुढे उभा आहे संभाळीत, आलिया घात निवार्या निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे काहीच साखरे पडून दी. महाराज म्हणतात तो देव आहे, भक्तांचं काय करतो? रक्षण. भक्त राखे पाया पाशी, 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 भक्त राखे पाया पाशी. दुर्जनाशी संवारी, दुर्जनाशी संवारी, दुर्जनाशी संवारी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी. दुर्जनाशी संवारी, भक्तांचं रक्षक, दुर्जनाचा संवार. भक्त प्रल्हादाला सांगितलं का रे, मी तुला पुष्कळ मारायचे प्रयत्न केले तरी तू मरत नाही. तुझा जगाचा जो बाप आहे भगवान परमात्मा कुठे? असं म्हटल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद म्हणू लागले, अरे बाबा देव कुठे नाही ते विचारा. म्हटले या खांबात देव आहे? म्हणे आहे ना. खांबावरील लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायणे प्रगटला. महाराज म्हणतात खांबावरती लात मारली, भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. पण कोणत्या रूपात? नरसिंह. काय? हिरण्यकश्यपूला मांडीवरती घेतलेला आहे, दरवाज्यामध्ये मध्यभागी धरलेला आहे. आणि भगवान परमात्मा म्हणतात हिरण्यकश्यपूला, हे बघ तू ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाकडून जेवढे वर घेतलेत ना तेवढे वर मी तुला सांगतो आहे. तू ब्रह्मदेवाला म्हटला होता मरण मला अस्त्र करून नको, शस्त्र करून नको, मी तुला नखानी फाडणार. तू म्हटला होता देवाकडून नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको. हे बघ मी देवही नाही, मी मानवही नाही, मी राक्षसही नाही. तू म्हटला होता प्राण्यात पडून नको, आत नको, बाहेर नको. हे बघ तुला मी मध्यभागी धरले. तू म्हटलं मरण वर नको, खाली नको, मध्यभागी आहे. हे बघ मी धड प्राणीही नाही आणि धड मानवही नाही. काय देव चतुर असेल? चतुरातो शिरो मनी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. एवढा देव चतुर आहे, एवढं डोकं लावून त्याला मारलं कुणाला? हिरण्यकश्यपूला आहे. पहिला अवतार यांचा संपला. कुणाचा? जे आणि
विजय. दुसऱ्या अवतारामध्ये भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, पार्वती आई, याज्ञवल्क्याची भरद्वाज ऋषींना समू लागले, भगवान परमात्म्याने दुसऱ्या अवतारामध्ये जो जय होता ना, तो झाला राजा रावण. जो विजय होता ना, तो झाला रावण कुंभकर्ण. मी सांगत नाही, महाराज म्हणतात, भय निशाचर जाई महावीर बलवान कुंभकर्ण रावण सुबट सुर विजयी जगजान. रावण आणि कुंभकर्णाला असं ओळखत नाही असं कोण माणूस सापडेल का? नाही सापडणार. कारण राजा रावण आणि कुंभकर्ण जे विजय यांनी पुन्हा जन्म घेतला त्रेतायुगामध्ये, यांना मारण्यासाठी माझा रामप्रभू अवताराला आले आणि यांचा उद्धार केला. किती जन्म झाले? राक्षसांचे 2 अवतार संपले. तिसऱ्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने शिशुपाल आणि दंतवक्र जे विजय होते ना, या दोघांनी अवतार घेतले. जय झाला शिशुपाल आणि विजय झाला वक्रदंत. यांना मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले आणि त्यांचा उद्धार केला. तिन्ही अवतार संपले. त्याच्यापैकी दुसरी जी कथा मला सांगायची, रावण आणि कुंभकर्ण यांना मारण्यासाठी रामप्रभू अवताराला आले. त्याचं हे रामायणाचं पहिलं मूळ कारण. पहिलं कारण सांगितलं. आता दुसरं कारण सांगतो, पण त्याच्या अगोदर 2 मिनिटं भजन करा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय श्रीराम जय जय राम, हरे श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, सर्वजण भजन करा, भजन करा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राधे राम 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 सीता राम राम राम, राधे राम 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 सीता राम राम राम, राजा 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 राम 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 सीता राम राम राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम,
भगवान शंकर सांगू लागले, पार्वती, प्रभू रामचंद्रजी जन्माला का आले त्याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं. आता दुसरं कारण सांगतात. कश्यपदिती तहा पितू माता दशरथ कौशल्या विख्याता एक कल्प यही विधी अवतारा चरित्र पवित्र किये संसारा. महाराज म्हणतात एका कल्पामधलं हे कारण सांगितलं. राम प्रभू अवताराला का आले. कश्यप आणि अदिती हे तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रजी जन्माला का आले ते सांगतोय आम्ही. मूळ रामायणाचं कारण सांगतोय का? म्हणजे अवताराला काय यावं लागलं तिचे कारण सांगायचे मला. तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णू म्हटले, वरमुई वर मागा, काय पाहिजे तुम्हाला? काही नाही देवा, तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी अवताराला आला पाहिजे. भगवंतांनी सांगितलं, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, माझ्यासारखं मीच आहे. मीच तुमच्या पोटी अवताराला येतो. पण कश्यप आणि आदितीने सांगितलं कधी येणार? भगवान परमात्मा म्हणतात, त्रेतायुगामध्ये तुम्हीच कश्यपजी राजा दशरथ म्हणून अयोध्येमध्ये अवताराला याल. हीच आदिती कौशल्या म्हणून त्या ठिकाणी राजा दशरथाबरोबर म्हणजे तुमच्या बरोबर लग्न करेल आणि त्यावेळेस मी तुमच्या पोटी अवताराला ये. वचन दिलं आणि त्यावेळेस पुत्र संतती साठी यज्ञ केला. संतती प्राप्तासाठी यज्ञ केलेला आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि त्याच्यामधून रामप्रभू अवताराला आले. त्याच दुसरं कारण. तिसरं कारण सांगू लागले, प्रभू रामचंद्रजी अवताराला का आले. एक कल्प सुरदे की द्वारे समार जलंधर सन सबहारी शंभोकीन संग्रामा पारा धनुज महाबल मरईन मारा. एका कल्पटलं हे कारण आहे रामप्रभू अवताराला का आले. जालिंदराचा जन्म कसा झाला तिची गोड कथा आहे. भगवान शिवशंकर ध्यानामध्ये बसलेले आणि ध्यानामध्ये बसल्याच्या नंतर इंद्र आलेला. आकाश मार्गाने इंद्र जाऊ लागला. पण भगवान शंकर ध्यानात असताना इंद्राने विचार केला, अरे 33 कोटी देवांचा राजा आहे, मला सदा नमस्कार करत नाही. इंद्राला राग आला. इंद्राने भगवान शंकराला खड्ग फेकून मारलं आणि ते खड्ग लागलं भगवान शंकराच्या जटेत. आणि त्या जटेमधून जाळ निर्माण झाला आणि त्या जाळामधून जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवलं जलंधर. जलंधर लहानचा मोठा होऊ लागलेला आहे. एक आई त्याचा सांभाळ करू लागलेले. इंद्राला माहिती होतं हा पुढे चालून आपल्यासाठी काय धोका आहे. योग कुणाला ऐकणार नाही आणि तो समुद्राच्या तीरावरती राहू लागला. राहत असताना आईनं सांगितलं, बाळ सर्वी असते ना पाण्याची, सांगितलं पाणी घेऊन. ठीक आहे. आता ती आई होती. लेकरू जरी कुणाचं जरी असेल पण जिना सांभाळ केला तर ती काय ठरते, माय.
जलिंदराचे वेगवेगळ्या कथा आहेत. जलिंदर निघालेले इंद्राने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये जलिंदराला बोलवलं, बाळ जरा इकडे, तुला चॉकलेट देऊ का? कोण म्हणतोय? इंद्र महाराज, तुला काय पाहिजे ते मागू दे. म्हणजे मिंद करायचं. जलिंदराने सांगितलं मला काहीच लागत नाही. इंद्राला जरा राग आला, याला आता आपण मारलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, त्यावेळेस आपली मृत्यू दिनांक सुद्धा काय ठरला? त्या दिवशी जन्माला आलो त्याच दिवशी आपला मृत्यू दिनांक ठरलेला आहे. आणि प्रत्येकाच्या उशाला काळ येऊन बसलेला आहे सध्या. पण तुम्ही आम्ही जाग व्हायला तयार नाही. येऊन या काळ बैसला असे उसा, झाकी दोषी कैसा डोळे आता. नाथ महाराज म्हणतात, अरे काय डोळे झाकून बसलाय? वाचे नारायण वदे तू सागर, काल पास साचार चुके देणे. अरे नाम चिंतन कर. काळ येऊन बसलेला आणि पिंगळ्याच्या रूपाने सुद्धा सांगितलंय ना संतांनी, वरिचारीला तुम्ही सावध राहावे. वरिचारीला सावध राहावे. वरिचारीला हरी पाटील बुवाला मग लावून सरे पाटील बुवाला. पाटील बुवाला मग लावून पाटील बुवाला. हा चिठ्ठी येईल बा मग पडील धाव्या. चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा मग पडील धाव्या. चिठ्ठी येईल बा. येणार आहे पण कधी? नाथ महाराज म्हणतात ना, हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जर हरी सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा हरी एका जनार्दनी आमची काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी कोणी बोलवतो देखा. पिंगळा महाद्वारी कोणी बोलवतो देखा. पिंगळा महाद्वारी कोण बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी कोण बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. आणि वरचारीला तुम्ही सावध राहावे. वरचारीला वरचारीला तुम्ही सावध राहावे. वरचारीला मग लावून सगळे. अरे आपल्याला मेला काळ येणार आहे. एका जनार्दनी काळ नेणार आहे आपल्याला, पण काळ बांधून नेईल. मग पडेल धावे. मग त्यावेळेस कळते, त्यावेळेस जागा होऊन उपयोग नाही बुवा. एक हिंदी भजन आहे पा, अभी तो जगाए तुझे फिर सो गया. मुठ परदेसी तेरा वक्त हो गया. मुठ परदेसी तेरा वक्त हो गया. अरे काय जा, अरे झोपलाय, जागा हो. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती.
पायी भाव अवघा क्षेत्रपाळ पुजावासक उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुक विवेता जन्माच्या धनदारा पुत्र जन हो सावध केलंय प्रत्येकाने तुम्हा आम्हाला आपण सावध व्हायला तयार नाही. तुकोबाराय म्हटले मी सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. महाराज म्हणतात पुढे गेल्याच्या नंतर इंद्राला राग आला. इंद्र म्हटलं याला मारलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण मरण धरलेलं आहे ना त्याच वेळेस आपण मरतो. उपजला बाळ त्याची वाट पाहे काळ तो काळ वाट बघतोय. किती अवकाश उरला आणखीन घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणतात तुमच्या मरणामध्ये कोणी बदल करू शकत नाही. इंद्राने त्याला मारायचा प्रयत्न केला पण तिची आई मध्ये आली. कोणाची? जलंधर. ती मरण पावल्याच्या नंतर मांडीवरती जालिंदराने आईचं डोकं घेतलेलं आहे. जालिंदराने शोध करू लागलेला आहे. आई 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 अगं आई बोल ना. सांगितलं रे बा तू इथून निघून जा. हा इंद्र तुला मारल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना कथा बातम्यात आहे. त्यावेळेस महाराज जालिंदराने आईचा अंत्यसंस्कार विधी केला. मनामध्ये गाठ मारले या इंद्राला मी जिवंत सोडणार नाही. लहानचा मोठा झालेला प्रत्येक देवतेला त्रस्त करून सोडलं पण त्याचं लग्न झालं. कोणाबरोबर? वृंदे बरोबर. आणि वृंदा ही स्त्री आहे. लग्न झाल्याच्या नंतर ती वृंदा आपल्या मालकाचं दररोज दर्शन करायचं. मालक जर घराच्या बाहेर चालले मालकाला गंध लावायची आरती करायची मग जालिंदर बाहेर पडायचा. बाहेरून आले पुन्हा आरती करायची कुंकू लावायचं घरामध्ये आली आणि तिचा नित्यक्रम होता. 33 कोटी देवतेला त्रस्त करून सोडलं. कोणी? जालिंदर. पुष्कळ प्रयत्न केले त्याला मारायचे तरी जलंधर मरत नाही. जलंधर सणसभा आले. महाराज म्हणतात दनुज महाबल मरईन मारा. मारायचा प्रयत्न केला तरी तो मरत नाहीये. कोण? जालिंदर. का मरत नव्हता त्याचं कारण सांगताय का? ज्यावेळेस जालिंदर बाहेर घराच्या पडला की त्यावेळेस ती वृंदा तपश्चर्याला बसायची. भगवान शंकराला सुद्धा परेशान करून सोडलं. भगवान विष्णूचा जो गरुड आहे त्या गरुडाला असं धरलं तिने. कोणी? जालिंदराने. भगवान विष्णू बरोबर युद्ध केलं तरी मरत नाहीये. धनुज महाबल मरईन मारा. काय करावं? भगवान विष्णू म्हटले आता याला काहीतरी पर्याय काढला पाहिजे. मग काय पर्याय? पतिव्रताबाई मध्ये एवढी ताकद आहे तिनं जर ठरवलं ना तर स्वर्गामधून नाही जिथं पती गेला तिथून यमाच्या पाठीमाग जाऊन कुणी आणला पती? सत्य सावित्री. आताच्या सावित्रीला जर म्हटलं पुढे मालक नीट बोलत नाही ती म्हणती गेली चुलीत. आताची सावित्री तुमची नाही सांगितली नाही सांगा ना. दृष्टांतात की सांगतो मी ऐका. जी सत्य सावित्री आहे आपल्या मालकाला आणण्यासाठी यमाच्या पाठीमागे गेली. काय ताकद असेल तिची?
पतिव्रतीची ताकद कमी नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. भगवान विष्णूने विचार केला, जोपर्यंत ती तपश्चर्या भंग होत नाही तोपर्यंत जालंधर मरत नाही. भगवान शंकराबरोबर युद्ध चालू झालं. जालंधरात भगवान विष्णूने इकडे रूप धारण केलेलं आहे जालिंधराचं. युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये भगवान परमात्मा जलंधराचं रूप घेऊन आले आणि वृंद तपश्चर्याला बसली होती. आवाज दिला, वृंद मी आलोय. वृंदा तपश्चर्येतून उठली. परिणाम ताड घेतलेला. तुमच्यापैकी वर हात करा बरं, नवऱ्याचं कोण किती वेळेस पाय पडतो? कोणीच नाही. विरविट्या घाल. मालकाच्या पायात पडलं पाहिजे. काही काही माता मावल्या म्हणते त्याचे पाय जर जागेवर सापडत नसलं ते घनसंगीच्या बाजारातून जर तो लैजिन खेळत येत असेल मग त्याला काय करावं? त्याच्यासाठी पर्याय सांगतो. एक निबर दांडक काढून ठेवायचं. देवाला नीट करायचं म्हणजे त्याला काय लागत? पण कसा जरी असेल तर मालक काय आहे? देव आहे. मी काय सांगतोय का? कुठल्याच नंतर आरती घेतलेली आहे. वंदेनी कपाळाला चंदन अक्षदा लावला. पण जाणवलं हा माझा पती नाही. कोण आहे? तितक्यामध्ये एक सेवक पळत आला. महाराणी सरकार, महाराणी सरकार, घात हुआ क्या हुआ? जालिंधर सरकार रण मैदान में मारे गए. काय म्हटलं ते? सेवकाने सांगितलं जालिंधर सरकार रण मैदान में मारे गए. तर वंदेने विचारलं तू कोण? भगवंतच कापू लागले. हिना जर शाप दिला तर काय होईल? जागेवर भस्म होईल. पतिव्रता होती. भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले आणि भगवान परमात्मा म्हणतात, वृंदा ज्याची तू पूजा करते ना तो भगवान विष्णू आहे. सांगितलं माझं पातिव्रत नष्ट काय केलं? तपश्चर्या भंग काय केली? काय नाही. तुझं एकटीचं सतीत्व गेलं तर जाऊ दे, पण अनेकांचं सतीत्व साबूत राहण्यासाठी तुझ्या पतीला मी काय केलंय? मारलेलं. एखादा जर कांदा सडला गोणीमध्ये तर आपण त्याच्यामध्ये ठेवतो का? नाही का? त्याला जर त्याच्यामध्ये ठेवलं तर संपूर्ण कांदे काय आहे? सडण्याची शक्यता आहे. तो जर एक बाजूला काढून फेकला तर बाकीचे सुरक्षित आहे. तसा तुझं एकटीचं सतीत्व गेलं तर जाऊ दे, पण तुझ्या एकटीमुळे बाकींचं अनेकांचं कुंकू काय आहे? सावित आहे. वृंदेने सांगितलं मी तुम्हाला शाप देते. तुम्ही माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये माझ्याकडून सेवा करून घेतली ना, पुढच्या जन्मामध्ये माझा पती तुमच्या पत्नीकडून सेवा करून घेतल्याशिवाय राहणार. शाप देते मी. शाप दिला. स्वतःला अग्नी लावला आणि अग्नी लावल्याच्या नंतर एका सेकंदाच्या आत त्या वृंदेची काय झाली? राग झाली. पतिव्रता होती ती. परिणाम राग झाल्याच्या नंतर तिच्यातून एक रोपट जन्माला आलं. तिचं नाव आहे तुळस. काय नाव आहे? तुळस. ती तुळस भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला सदा प्रिय असेल. आणि सगळ्यात जास्त भगवंताला काय आवडतं? अति प्रिय आवडे तुळशी बुका. तैशीच प्रीत करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका. शिरी मस्तकी वंदित असे. एवढी मोठी तुळस वृंदा भाग्याची झाली का? पतिव्रता होती. भगवंताची साधना केली.
सगळ्यात जास्त तुळशीचं पान तुळस भगवंताला आवडत. किती ताकद आहे सांगू का? चला तुकोबारायांच्या चरित्रामध्ये. तुकोबारायांच्या घरी भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर भगवान परमात्मा श्रीमंताच्या घरी नाही जेवत. शिष्टाई करण्यासाठी ज्यावेळेस भगवान परमात्मा गेले, दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा देवा 56 प्रकारचे भोग आहे, जेव्हा माझ्या घरी. देव म्हटले, मी पुढेही जेवाला का वारकरी का? कोण म्हटला? देव. मी कोणाच्या घरी नाही जेवत बुवा. कोणाच्या घरी जेवतो मी? भक्ताच्या. तिथून निघाले. काय म्हटलंय? उद्धवजी चल विदुर कर जाए, उद्धवजी चल विदुर कर जाए, उद्धवजी चल विदुर कर जाए, उद्धवजी चल विदुर कर जाए. शबरी के बेरा सुदामी के चावल, शबरी के बेरा सुदामी के चावल, लुटी लुटी बोल जावे, चल विदुर कर जावे, उद्धवजी चल विदुर कर जावे. शबरी के बेर, शबरी के बेर सुदाम जी के चावल. भगवान परमात्म्याने सुदाम देवाची कोरडे पोहे भक्षण केले. फके मारी कोरड्याची पोहे सुदाम देवाचे. देव काय बघतो माहिती का? देव भक्त भाव बघतो. भाव मी सांगत नाही, महाराज म्हणतात देव सुद्धा भावाचाच भुकेलाय. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला, देव भावाचा भुकेला. काय केलं? पुंडलिके उभा केला, परब्रह्म सावळा. देव भावाचा भुकेला. महाराज म्हणतात त्याला दुसरं काही लागत नाही. भाव एकासाठी खांदावाई आपल्या, त्याचे पाय घालू मिठी, मूल न घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावाई आपल्या. महाराज म्हणतात तो देव भावाचा भुकेलेला आहे. भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो हर मंदिर में. जित देखो तित बस पाशा, भाव भोय तो पाशानो में प्रगट भोय भगवान. भाव के वश में है भगवान. भाव बळ्या करे यवी ना करे. परिणाम काय ताकद आहे? भाव पाहिजे तो सगळं स्वीकार. महाराज म्हणतात देवाला तुम्ही फळ द्या, पान द्या, फुल द्या, पण कसं द्या? मग निश्चिम भाव उल्हास, मग अर्पावयाची निमिषे
फळ एक आवळे तैसे भरते याचे हो. तुळशीची ताकद किती मोठी सांगतोय का? तुमच्यापैकी ब्रह्ममुहूर्तामध्ये प्राप्त काळी कोण कोण तुळशीला पाणी घालतो वर हात करावे? हा, तुळशीला पाणी कोणीच नाही घालत. हाणून घेऊ का इथं फाशी घेऊ? तुम्ही बोलणार नाही का? मुख्य आहे का काय? हा, मग तुम्ही असं बोला ना. तुम्ही का महाराज काय ते नाम थोडंच आहे. हा? तुळशीला पाणी कधी घातलं पाहिजे याला सुद्धा शास्त्र आहे. काय ताकद आहे तुळशीमध्ये सांगतोय का? आज पौर्णिमा आहे, उद्या 14 जानेवारी. कमीत कमी उद्यापासून चालू करा. नाथ महाराज म्हणतात तुळशीमध्ये एवढी मोठी ताकद आहे. एक वेळचा प्रसंग, आधी प्रसंग सांगतो नंतर ताकद सांगतो तुळशीची. आहे का? सत्यभामाने भगवंताला दान का? जन्मोजन्मी भगवान श्रीकृष्ण पती रूपाने मिळाले. नारदजीला विचारलं उपाय सांगा. नारदजी म्हटले मला दान करा. ठीक आहे, मी तुम्हाला दान करते. देऊन टाकलं भगवंताला. नारदजी म्हटले देवा या माझ्या खळवा डोक्या घेऊन चला माझ्यासोबत. देव निघाले पण बाकीच्या 16,108 पैकी 107 आले ना. अहो प्रभू कुठं निघाले? काही नाही, मला आता दान दिलंय. कोणी? सत्यभामा दान करी नारदासी. म्हटलं तिला दान तुम्हाला केलंय, तुम्ही आमचे पती. सत्यभामाला भांडू लागल्या का ग? तुझा एकटीचाच पती आहे का? सत्यभामाने सांगितलं एक काम करा, माझा पती मला परत करा. नाराजी म्हटले दिलेलं दान परत वापस घेत नसते. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर भगवंताच्या भारोभार सोनं द्यावं लागल. सत्यभामा म्हटली सोन्याची काय कमी नाही बा आमच्याकडे. सत्यभामेकडे एक मणी होता. कोणता? श्रीमंतक नावाचा. तो दररोज किती 2 भाग असं काहीतरी गणित सांगितलं. दररोज ते सोनं द्यायचं. म्हटले ठीक आहे, सोन्याने तू भगवंताला माग. एका पारड्यामध्ये भगवंताला ठेवलं आणि एका पारड्यामध्ये सोनं टाकलं. सगळं सोनं आणलं तरी भगवंताचं पारडं जागचं हालायला तयार नाही. सत्यभामाकडे जेवढं सोनं होतं सगळं ओतलं. 16,107 होते ना. 106 पैकी 16,106 आणि सगळं सोनं दिलं तरी भगवंत जागचं आले ना. म्हटलं आता करावं काय? म्हणे एक जण राहील, त्याचं नाव आहे रुक्मिणी. 16,107 स्त्रिया भगवान परमात्मेकडे आल्या. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कश बसल कुठाती चला. सगळ्यांनी विनवणी केली. म्हणे काय झालं? काही नाही, तुम्ही चला. भगवंताला दान दिलं होतं, सगळं व्रतांचा सांगितला. म्हटले भगवंत जागताही आलो ते सगळं सोनं देऊ. रुक्मिणी माता म्हटले काही हरकत नाही. तुळशीकडे गेली. तुळशीचे पान घेतलं आणि पान तोडल्याबरोबर रुक्मिणी माता भगवंतापाशी आल्या. पारड्याजवळ आल्या आणि त्या पारड्यामध्ये तुळशीचं पात्र ठेवलं. काय ठेवलं? पत्र. पत्र म्हणजे पान. पान ठेवल्याबरोबर माधव झाला बरोबरीचा उठा की
चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, एक पान ठेवल्याबरोबर भगवंताची काय झाली? तुळशी पात्रे पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. ही ताकद तुळशीच्या पानात. किती ताकद आहे तुळशीमध्ये सांगूच का? तुळशीमध्ये एवढी ताकद आहे, महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा. नाही आणि उपमा प्राप्त काळी दर्शन, घडता कोटी पुण्य यज्ञ. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, पण कधी 8:30 आणि 9 वाजता तुळशीला पाणी घातल्यावर नाही. मग प्राप्त काळी जोपर्यंत सूर्य उगत नाही, सूर्य उगवण्याच्या आत तुळशीला जर पाणी घातलं तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतं. किती? कोटी. महाराज म्हटले आम्हाला नाही घालणं होत बुवा. प्राप्त काळी दर्शन, घडता कोटी पुण्य यज्ञ. म्हटले ते आमच्याच्याने जमत नाही. म्हटले मी एक काम कर, वाचे वदत आहे तुळशी आणि इच्छिले पुरवी मानसी. तुम्ही म्हटले आमची इच्छा आहे बंगला हो, गाडी हो, पोरग नोकरी लागाव. मग त्याच्यासाठी एक काम करा. काय करा? संकट दूर घालायचे ना, त्याच्यासाठी सांगतो काय करा? तुळशी तुळशी तुळशीचा जप करा. काय करा? वाचे वदत आहे तुळशी. आताच्या अंतकरणामध्ये जी काही इच्छा असेल ना, इच्छिले पुरवी मानसी, तिची इच्छा तुळस पूर्ण करते. ही ताकद आहे तुळशी. नाथ महाराज म्हणतात तुळशी नामाचा निज छंद, एका जनार्दनी आनंद. जे तुळशीचं पान आहे, एक त्रैलोक्या समान, एक तुळशीचे पान. महाराज म्हणतात तुळशीच्या पानाची एवढी मोठी ताकद आहे. आणखीन महात्म्य जर सांगायचं झालं, ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही, महाराज म्हणतात तिचं घर नसून ते स्मशानभूमी. कोणाचं घर? ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याच्या. बरेच लोक मोठाली बिल्डिंग बांधतात, बंगले बांधतात, पण तुळशी वृंदावन नाही. महाराजांचं प्रमाणे जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणा. महाराज म्हणतात ते घर नसून ते काय? स्मशान आहे. कथा झाल्याच्या नंतर तुम्ही घरी चालले, कुठेही तुम्ही वाटकर्म करत असताना चालले, रस्त्याने जात असताना जर तुळशीचं पान जर तुम्हाला सापडलं तर त्याला उचला, डोक्याला लावा आणि तुळशी वृंदावनामध्ये आणून ठेवा. मग काय म्हणतील आमचा फायदा काय? नामदेव महाराज फायदा सांगतात. तुळशी दळ भूमीवरी पडले, तुळशी दळ भूमीवरी पडले, तुळशी दळ भूमीवरी पडले, तुळशी दळ भूमीवरी पडले. ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी, ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले. कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ न मानले. कोटी दान केले, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ न मानले. नाम केले, कोटी नाम. अरे तुळस वंदाली मागुली, तुळस वंदाली मागुली, तुळस वंदाली मागुली, तुळस वंदाली मागुली. तुळसवंदावी मावली, तुळसवंदावी मावली, तुळसवंदावी मावली, तुळसवंदावी मावली. कोटी तीर्थ स्नान केले, कोटी तीर्थ स्नान केल्याचं पुण्य कशाने भेटतं? मस्तकाला लावलं की कोटी तीर्थ स्नान, एवढं पुण्य तुळशीच्या पानात एवढी ताकद आहे. मग तोच जो जालंधर होता ना, तोच जालंधर रावण म्हणून जन्माला आला आणि त्याला मारण्यासाठी रामप्रभू अवताराला आले. त्याचं एक तिसरं कारण. आता चौथं कारण सांगतोय का? आणि कथेला जमतो.
भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, अगं पार्वती, राम प्रभू अवताराला का आले त्याच चौथं कारण सांगतो. नारद श्राप दिन एक बारा. टाळ वाजवा. कलाप एक दिला गिरिजा चकित हरी सुनी बानी. नारद विष्णू भगत मुनी जानी. राम श्री सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नारद सप दिन एक बार. कल्प एक येई लागी अवतारा. गिरिजा चकित भई सुनी बानी. नारद विष्णू भगत पुनी गाणी. नारदाने भगवंताला शाप दिला. पार्वती माता चकित झाल्या. नारद तर विष्णू भगत आहे, विष्णू भगत पुनी ज्ञानी, ज्ञानी आहे, भगवंताला शाप कस काय दिला. भगवान शंकर सांगतात, पार्वती, कोणाला ज्ञानी बनवायचं आहे, कोणाला अज्ञानी बनवायचं आहे, हे कोणाच्या हातात आहे? महादेवाच्या. विश्वामित्र ऋषी सारखा 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर सुद्धा मेनकाच्या पाठीमागं पळाला. ज्ञानी नव्हता का? ज्ञानी होते, पण अज्ञानी सारखं वागले. आणि इथं ज्ञानी असताना सुद्धा विष्णू भगत पुनी ज्ञानी. नारद कारण कवन श्राप मुनी दिन्ना. असा काय प्रसंग घडलेला आहे की का अपराध रमापती किन्ना. म्हणजे भगवंतात असा काय दोष आहे, काय अपराध आहे, भगवंताने असा काय गुन्हा केला की नारदानी शाप दिला. एक वेळचा प्रसंग आहे. नारदजी मृत्यू लोकांमध्ये आलेले फिरत असताना एका सुंदर गुंफेजवळ आले. गुंफा बघितलेली आहे आणि त्या गुंफेमध्ये एवढं सुंदर वातावरण होतं. पक्षी चिवचिव करू लागलेले. तिथून गंगा अशी सुंदर अशी खळखळ पाण्याचा आवाज येऊ लागलेला. पृथ्वीने हिरवा शालू परिधान केलेला आहे आणि एवढ्या सुंदर वातावरणामध्ये नारदजीला नामचिंतन करता करता समाधी लागली. नाही तर नारदजीला शाप आहे. कुणाचा? प्रजापती दक्षाचा. एका जागेवर तुम्ही थांबू शकणार नाही. त्रिकाळ ब्रह्मांड तुम्हाला सतत करावं लागेल. पण त्या ठिकाणी नारदजी थांबले. समाधी नारदजीला लागलेली. पण इंद्राला काळजी वाटू लागली. इंद्र विचार करू लागला, अरे नारदजी तपश्चर्या करायला लागले, त्याअर्थी त्यांना काय पाहिजे? इंद्राची गादी. गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात, एखादं कुत्र असतं. ती कुत्र 1-1.5 महिन्याचं पडलेलं हाडूक ते कुत्र काय करतं? चाकीत बसतं. समोरून एखादा सिंह यावा आणि त्या कुत्र्याने विचार करावा, अरे तो सिंह आलेला माझा हाडूक काय घेईल? घेऊन टाकेल, खाऊन टाकेल. म्हणून ते कुत्र हाडूक घेतो आणि पळायला सुरुवात. तशी या कुत्र्यासारखी इंद्राची अवस्था झाली. मी सांगत नाही बुवा. मग गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, इंद्राने कामदेवाला पाचारण केलेलं आहे. कामदेवाने कामदेवाला सांगितलं, नारदजीची तपश्चर्या भंग करा. कशासाठी तपश्चर्या करतात ते बघून या. ठीक आहे. कामदेव आले.
सुंदर वाद्य वाजायला सुरुवात केलेली आहे, गायन करायला सुरुवात केलेली आहे, तरी नारदजीवरती काही परिणाम होत नाही. सुंदर पुष्प आहे, सुगंध दिला, सुगंध दरवळू लागलेला आहे, तरी परिणाम होत नाही. काम उत्पन्न होत नाही. काय करावं? पुष्कळ प्रयत्न केले तरी नारदजीची तपश्चर्या भंग होत नाही. कामदेवाने नारदजीच्या गळ्यामध्ये हार घातला. हार घातल्याच्या नंतर नारदजी सांगू लागले, कामदेवा तुम्ही इथं. नारदजींना डोळे उघडले. कामदेवाने नमस्कार केला नारदजीला. कामदेव सांगू लागले, नारदजी या विश्वामध्ये मी कामाने कोणाला सोडलं नाही. मज कामाचे निधाय पराशरे काय केले, असं काहीतरी होई महाराजांची. भोगेरी वत्सगंधा. महाराज म्हणतात, कामाने नको जाऊ म्हणा वासनेच्या संगी. पाहत्या रावणा काय झाले, येडका मुदर तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. कामदेव सांगू लागले, नारदजी मला अनेकांनी जिंकण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणी जिंकू शकलं नाही. पण आज तुम्ही मला जिंकलेलं आहे. नारदजीचं छातीच फुगली. म्हटलं ठीक आहे. नारदजीला अहंकार झालेला आहे. कामदेवाने इंद्राला सांगितलं, महाराज तुम्ही काळजी करू नका, तुमची गादीची अपेक्षा नाही. सत्य लोकांमध्ये आलेले आणि आता ब्रह्मदेवाला नाही सांगितलं. ब्रह्मदेव बाप आहे, बापाला कसं काय सांगितलं येईल? आणि किती जरी मोठा पोरगा झाला तर बापापेक्षा मोठा होतो काय? हा, बापापेक्षा मोठा होता येईल नाही. विचार करू लागले. मग सत्य लोकातल्या लोकांना सांगू लागले, मी पठ्ठ्याने कामाला जिंकलोय. कोण म्हणतोय? हा, नारदजी. जिकडं तिकडं सांगू लागले, या पठ्ठ्याने कामाला जिंकलोय. पण जे माणसं ज्याला ज्याच्यातलं कळतं ते माणसं त्याच्याकडे जात असतात. भगवान शंकरांनी सुद्धा कामाला काय केलं? जिंकलं होतं. पण भगवान शंकरांनी कामाला जाळून टाकलं. नारदजी भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला सांगू लागले, देवा मी कामाला जिंकलोय. भगवान शंकर म्हटले, नारदजी कामाला जिंकलंय यात नवल काय? म्हणे नाही मी कामाला जिंकलंय. भगवान शंकर म्हटले, माझ्यापाशी तुम्ही म्हटलात तर बरं, पण चुकून जर तुम्ही भगवान श्री हरीकडे गेला, विष्णूकडे जर तुम्ही गेला, जरी ओघायला जरी आलं तरी तुम्ही सांगू नका. नारदजी म्हटले, ओघायला बरं नाही सांगणार. पण भगवान शंकराला नमस्कार केला. नारदजी निघाले. भगवान शंकर 2 शिवगण होते ना, त्या 2 शिवगणाला सांगितलं, तुम्ही एक काम करा, नारदजी जिथं जिथं जात आहेत ना, तिथं तिथं तुम्ही नारदजीच्या पाठीमागे जा. नारदजी आपल्या नावाचा डंका कुठं कुठं वाजतात ते बघा जाऊ. म्हटले ठीक आहे. नारदजी निघाले. पण कोणाकडे? भगवान विष्णूकडे. नारायण नारायण आले. भगवान श्री हरींनी बसण्याकरता आसन दिलं. संत येती घरा. संतांना सुद्धा देव
काय करतो? मान सन्मान देतो. हा अधिकार संतांचा आहे. देवाने सांगितलं नारदजी इकडे येणं कसं काय केलं? म्हणजे लवकर सांगा राहिली सकाळी. तेवढ्यात उरकलं पाहिजे आपण. काही नाही, आलं होतं असंच. मी कामाला जिंकलं. भगवान शंकर म्हटले ते सांगू नका. भगवान विष्णू म्हटले नामचिंतन केल्याच्या नंतर काय होता येतं? काम जातो. ज्यावेळेस मंदोदरीने राजा रावणाला प्रश्न विचार, अहो प्रभू, अहो मालक, सगळ्यात जास्त सीतेला कोण आवडतो? राम होतो. मग तुम्ही राम का होत नाही? असं विचारल्याच्या नंतर राजा रावणाने जे उत्तर दिले, राजा रावण खरं सांगू का, मी जर राम झालो तर कामाचं काय काम? कामात निघून जातो ना, त्याच्यामुळे राम मला व्हायचं. नामचिंतनाने कामाला जिंकताय. पण भगवान विष्णूने जरा डोकावून बघितलं तर अहंकाराचा काय झाला? कोंब फुटलेला. ठीक आहे, तिथून भगवान श्री हरीला नमस्कार केला आणि तिथून निघाले. आणि देवाला तीळभर जरी अभिमान झाला ना, तर देवाला सण होत नाही. तीळभर जरी होय अभिमान आणि मिरुतो समान भार देवा. महाराज म्हणतात एवढा भार देवाला होतो. देव म्हटले नारदजीचा अहंकार घातला पाहिजे ना, मी कामाला जिंकलोय. देवाने 400 कोसातून एक नगर तयार केलं. त्याच रस्त्यावर विविध रचना भगवान विष्णूच्या वैकुंठापेक्षा सुंदर केली. आणि त्या नगराचा राजा देवच झाला. तो शिलनिधी नावाचा राजा. भगवंताची माया, भगवंताने विश्वमोहिनीचं रूप घेतलं. नारदजीनं बघितलं गर्दी कशाची हो? म्हटली संक्रांती खरेदीची. नाही का? गर्दी बघितली. अहो काय मेरे म्हटले काही नाही, विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. म्हणे स्वयंवर मला कसं काय माहिती? म्हटले या शिलनिधी राजा आले. नारदीला बसण्याकरता आसन दिलं. विश्वमोहिनीचं रूप बघितलं. मुलीला बोलून घेतलं, माझ्या मुलीचं भविष्य बघा. जे नारदजी म्हणत होते ना, या पठ्ठ्याने कामाला जिंकलो. आता तो देवच होता महाराज. नारदजीने त्या विश्वमोहिनीकडे बघितलं आणि त्या विश्वमोहिनीचा हातात हात घेतला. कशासाठी? भविष्य बघण्यासाठी. मला सुद्धा भविष्य कळत, पण मी सांगलं सांगायचे 200-200 रुपये घेतो. काय भविष्य सांगतो कोळे मी. पण तुमचे कोळे बघायला, तुमचं पाप बघायला मी पुण्य कशाला खर्च करू? बरोबर आहे का नाही? पुण्य तुमचं भविष्य बघण्यासाठी त्याला पुण्याची सामग्री लागते. नामचिंतन केलं की पुण्य निर्माण होतं आणि भविष्य बघितलं की पुण्य निघून जात. ऐका, महाराज म्हणतात पुण्य 3 गोष्टीनं निघून जातं. कोणतं कोणतं पुण्य सांगितल्याने? क्रोधाने, आणि महाराज म्हणतात एक पापाने. जाऊ दे, मला तिकडे नाही जायचं. विचार करू लागलेले नारदजी, अरे एवढी सुंदर ही विश्वमोहिनी दिसते, तिच्या तोंडाकडेच बघू लागले. कोण? अहो लक्ष्मी वेळी झाली देवाच्या रूपाकडे बघून. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेळी. मदन पोटा आला बापुरे हिरकुणीकडे रावरंत. जिथं लक्ष्मी वेळी होती देवाचं रूप बघितल्यावर, तिथं नारदजी वेळे कोण नाही म्हणा. शिलनिधी राजाला म्हणावं लागला, हो नारदजी भविष्य बघा भविष्य. नारदजी असे गडबडून जागे झाले. म्हटले भविष्य सांगतो. नारदाने उलट भविष्य सांगितलं. कसं? सोयीचं भविष्य असेल तर जो 14 ब्रह्मांडाचा नायक आहे तो हिचा पती होईल. पण नारदजी म्हटले ही ज्याच्या वेळात माळ घालेल ना, तो 14 ब्रह्मांडाचा नायक होईल. नारदजीच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. जो म्हणत होता मी कामाला जिंकलं, तोच आता काय कामाधीन झालेला.
परिणाम भगवंताचा दावा केला, भगवान नारायणाला बोलवलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्मा प्रगट झाले. बोला नारदजी, कशा करता बोलवलं? काही नाही, मला तुमचं स्वरूप घेऊन टाका. देवाने स्वरूप दिलं. कोणाचं? देवाचं. एवढे नारदजी सुंदर, पण तोंडामध्ये बंद. सगळ्यांना कथा बघण्यात राहिले 7 मिनिटं आपली. मग पुढे विश्वमोहिनी आलेली. बघितलं तर सुंदर माकड. जे 2 शिवगण होते ते राजकुमाराचे वेशक होते. सांगितलं नारदजी नंबर आपका ही लगने वाला. पुढे गेली. नारदजीला डावलो. सांगितलं कब लगेगा मेरा नंबर? वो तो चले गए आगे. कोण म्हणतोय? नारदजी 14 ब्रह्मांडाचा नायक स्वयंवर आमतो तिची मायाची सगळी. गळ्यामध्ये वर मला टाकली, निघून गेले. नारदजी नाराज झाले. चलत असताना 2 शिवगण हसू लागले. कोणाला? नारदाला. सांगितलं काय असतात रे मला? काय नाही, तुम्ही तुमचं स्वरूप एकदा बघा. कुठं? पाण्यामध्ये जाऊ. बघितलं तर रूप कशाच नाही, वानराचं. राग आला. मला असतंय ना, शाप देतो, तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. त्याच्यापैकी एक झाला राजा रावण आणि दुसरा झाला कुंभकर्ण. यांना मारण्यासाठी रामप्रभू अवताराला आले. त्याचं हेतुत्व कारण 4. मग पुढे काय झालं? भगवान परमात्मा आले विश्वमोहिनीला घेऊन आणि नारदजींना शाप दिला. अरे मला ज्या मुलीबरोबर विवाह करायचा होता तिच्याबरोबर तुम्हाला विरह केलाय ना, मी तुम्हाला शाप देतो तुमच्या पत्नीचा आणि तुम्हाला विरह सहन करावा लागेल. आणि जे तुम्ही मला वानरासमोर दिलं ना, हेच वानर तुम्हाला सहाय्य करतील. शाप दिला. देवाने सगळी माया गायब करून टाकली. नगरही गायब झालं. मग ती विश्वमोहिनी गायब झाली. मग कळलं नारदजीला, रे ही माया होती का? आपल्याला अंकार घालण्यासाठी भगवंतानी रचना तयार केली. भगवंताला नमस्कार केला. देवा मला मुक्त करा, मला याच्यातून माझी मुक्तता करा. देव म्हटले जा शिवस्तोत्र 108 वेळेस पठण करा, नामचिंतन करा, तुम्ही याच्यातून मुक्त व्हा. भगवान परमात्म्याला माफी मागू लागले. भगवान परमात्मा म्हणते नारदा काही माफी मागू नका. काय तुमची ताकद आहे मला शाप घेण्याची? माझी इच्छा होती शाप घेण्याची, त्याच्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद देतो. नारदजी निघून गेले. त्या ठिकाणी 4थं कारण सांगितलं. आता उद्याच्या कथेमध्ये 5वं कारण सांगून महाराज म्हणतात उद्याच्या कथेत, उद्या कितवा दिवस आपला? 4था दिवस आहे. उद्याच्या कथेमध्ये आपण प्रभू रामचंद्रजी जन्माला का आले त्याच्यापैकी 2-4 आपण कारण बघणार आहे. आणि उद्या जर झालं शक्य तर आपण राम जन्म करू, नाही तर ते शक्य नाही. तसं बघू, संध्याकाळी मी सांगतो. ऐका, उद्याच्या कथेमध्ये एक काम करू, उद्या आपण राम जन्म करून टाकू. उद्या येत असताना प्रत्येकाने सुंठ वडा तयार करून घेऊन यायचा. प्रत्येकाने फळे आणायचे. उद्या इथं पाळणा करायचा. कशासाठी?